28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आगीचा तांडव होता थोडक्यात बचावला। तात्काळ अग्निशमन दलाची गाडी बोलविण्यात आली। मौदा शारदा चौक वार्ड क्रमांक 10 मध्ये मुन्सी धनंजोडे यांच्या घरासमोर विद्युत वाहक तारांमध्ये वाढ झालेल्या आंब्याच्या झाडाच्या फांद्यांमुळे विद्युत वाहक तारांच्या घर्षणाने झालेल्या स्पार्कमुळे दिवाळीचा अनुभव पाहायला मिळाला। लागलेल्या शॉर्ट सर्किट आगीने मोठी हानी होण्यापूर्वीच नगरपंचायत मौदाला सज्ज असलेली अग्निशमन दलाची गाडी वेळेत पोहोचल्याने मोठी हानी होण्याचे टळले। मात्र शॉर्ट सर्किट झाल्यामुळे नागरिकांना वीज खंडित झाल्याने काही वेळ मध्यरात्रीपर्यंत जवळपास 2-3 तास गरमीमध्ये घालवावे लागले। तात्काळ अभियंत्यांनी लक्ष दिल्याने महिला लाईन मेन कर्मचारी कर्तव्यास तळमळत सज्ज ड्युटी निभावताना पाहायला मिळाली। रात्रीला तात्काळ वीज खंडित होण्याचे कारण शोधून खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत सुरू करून नागरिकांना होत असलेला त्रास कमी केला। महिला कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे कर्तव्याचे दक्षतेने पालन केल्याने कर्मचारी हे आपल्या कर्तव्याप्रती किती जागृत आहेत व त्यांना जनतेच्या समस्येची जाण असल्याचे भासले। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।